आज आपण रवा केक करणार आहे। त्याच्यासाठी हे सर्व साहित्य आहे। रवा, बारीक रवा घेतलेला आहे, 2 वाटी घेतलेला आहे, साखर 1 वाटी, मिल्क पावडर 3 चमचे आहे, चेरी आणि 4 वेलच्या घेतलेले, थोडासा येलो कलर, आणि ती बेकिंग पावडर 1 चमचा, खायचा सोडा अर्धा चमचा, आणखी मी पाऊण वाटी तेल घेणार आहे आणि दूध 1 वाटी, दही अर्धा वाटी, असं सर्व साहित्य घेणार आहे। आणि एकदम हा सोप्या पद्धतीचा आहे केक। माझ्याकडे केकचं भांडं आहे, त्याला मी तेल लावून घेते। तेल लावून घेतलेलं आहे, त्याच्यावर आपल्याला असा गोल कट करून बटर पेपर घालायचं। तुमच्याकडे जर बटर पेपर जर नसेल तर तुम्ही तेल लावलेलं असेल त्याच्यावर मैदा किंवा गव्हाचं पीठ जरी लावलं तरी सुद्धा चालतं। आणि परत आपण ह्याच्यावर पेपरवर लावून घेऊया तेल। आणि आता आपण हे जरा बाजूला ठेवूया। आपण त्याच्यामध्ये ही 1 वाटी साखर घालूया आणि हे 2 वाटी रवा। आपण हे थोडं मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं, पीठ होईपर्यंत आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। हे पहा, मिक्सरला मी एकदम बारीक करून घेतलेलं आहे, एकदम बारीक असं करून घ्यायचं। त्याच्यामध्ये वेलची, मिल्क पावडर, अर्धा वाटी दही, येलो कलर थोडासा, बेकिंग पावडर आणि ती खायचा सोडा, हे पाऊण वाटी तेल, एकदम थोडं मीठ, चवीसाठी मीठ घालायचं, एकदम थोडं छान चव येते त्याला। आणि हे दूध आहे, आणि आपण हे असं जरा थोड्या वेळ बाजूला ठेवून देऊया। मी कढई गरम करत ठेवलेली आहे, 10 मिनिटं आपल्याला कढई गरम करून घ्यायची। एक प्लेट ठेवायची त्याच्यामध्ये। तुमच्याकडे जर प्लेट जर ठेवायची जर नसेल तर भांड्याची जाळी जरी अशी प्रकारची ठेवली तरी सुद्धा चालते। 10 मिनिटासाठी आपण गरम करून घेऊया, त्याच्यावर असं झाकण लावून 10 मिनिटं गरम करून घ्यायचं। सर्व आपण ह्याच्यामध्ये घातलेलं आहे। आता हे मी मिक्सरला लावून घेते। हे पहा, मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। बरोबर आपल्याला 1 वाटी दूध, त्याच्यामध्ये बरोबर मापच आहे। आणि आपण त्याच्यामध्ये हे चेरी घालूया आणि हे सर्व आपण असं सर्व मिक्स करून घ्यायचं। सर्व असं मिक्स करून घ्यायचं। आणि आपण ह्या जे आपण तेल लावून बटर पेपर लावलेलं आहे ना, केकचं भांडं, त्याच्यामध्ये हे सर्व असं घालायचं। सर्व मी केक टोपामध्ये घातलेलं आहे। आणि ह्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे चेरीमध्ये, कारण की मग आपली सर्व खाली जात नाही म्हणून वरतीच राहिली पाहिजे चेरी, म्हणून ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घातले। गव्हाचं पीठ जर घालायचं नसेल तर तुम्ही मैदा जरी घातला तरी सुद्धा चालतं। सर्व ह्याच्यावर थोडंसं आपण असं थोडंसं जरासं थोडं बडवायचं। 10 मिनिटं झालेली आहे।
ह्याच्यावर आपण हा केकचं भांडं ठेवायचं आणि परत आपल्याला हे झाकण लावून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये वाफ जायला नको म्हणून छोटंसं मी हे घातलेलं आहे, त्याच्यामध्ये कागद घातलेलं आहे छोटंसं, त्याच्यामधून वाफ जायला नको म्हणून ह्याच्यामध्ये मी थोडंसं होल असते त्याच्यामध्ये कागद घातलेलं आहे. आणि आपल्याला 35 ते 40 मिनिटं आपल्याला हा बेक करून घ्यायचा आहे. हे पहा आपला केक बेक झालेला आहे. आपण हे अशी काडी घालून बघायचं, जराही आपल्या काडीला लागत नाही. हे बघा एकदम प्लेन आलेली आहे. मग आपला केक झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि केक फक्त 1 मिनिट आपल्याला असं झाकून ठेवूया. 1 मिनिट आपले झालेले आहे. तर झाकण काढायचं आणि आपल्याला हे खाली उतरून ठेवूया. आपण बघा केक खाली उतरलेला आहे. त्याच्या खाली एक मी कापड अंथरून त्याच्यावर ठेवलेले आणि हा असा एक सुती कपडा घेऊन थोडंसं अगदी ओलं करून ह्याच्यावर आपल्याला झाकून द्यायचे. 5 मिनिटासाठी आपल्याला असं झाकून द्यायचं, म्हणजे आपला केक मऊतो. आणि केक मी बेक करताना ना गॅस बारीकच ठेवलेला आहे, मोठा ठेवू नका. बारीक गॅसवरच आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे. हे पहा कापड काढूया. आपला केक थंड झालेला आहे. आता ह्याच्यावर एक अशी प्लेट ठेवायची आणि आपल्याला बघा पटकन निघाला. आणि हा आपण कागद काढूया. हे पहा किती छान झालेला आहे. मस्त आले. बरोबर प्रमाणामध्ये केल्यानंतर आपला केक छान होतो. आपण तुम्हाला मी कट करून दाखवते. बघा किती छान झालेला आहे. हे बघा एकदम रवा फुललेला आहे आणि एकदम आपल्याला एकदम मऊ छान असा लुसलुसीत झालेला आहे. तसा पण तुम्ही हे करा. बघा परत आणि आहे तसाच होतो. असं दाबल्यानंतर परत आहे तसा होतो. हे पहा मी कट केलेला आहे. छान झालेला आहे आणि 2 वाटीचा भरपूर होतो. तुम्हाला परत आणखी मी असं हे करून दाखवते. बघा किती छान झालेलं आहे. रवा केक आपला एकदम सोप्या पद्धतीचा झालेला आहे. तुम्ही नक्की करून पहा. जराही आपला हा केक बनवताना चुकणार नाही, इतका छान झालेला आहे आणि छान होतो.